नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातची गठडी वळल्यानंतर त्याविषयीची सगळी माहिती हळूहळू समोर येऊ लागली आहे. त्याचे अत्यंत घाणेरडे असे व्हिडिओ सोशल मीडियात आहेत. त्याने केलेले लैंगिक शोषण, त्याने फसवलेल्या माणसांच्या कहाण्या हळूहळू लोकांसमोर येत आहेत. हे सगळे पुरावे कॅप्टन अशोक खरातला गाळात घालणार हे पुरेसे स्पष्ट आहे. मात्र हे सगळे झालेले असताना आपल्याकडे राजकारण करणाऱ्यांचं मात्र चांगलंच फावलं आहे. अशोक खरातने हिंदुत्वाच्या चेहऱ्याआड ही जी काही कृत्य केली आहेत ती निंदनीय आहेतच, पण कठोर शिक्षेला पात्र आहेत. मात्र खरातचे हे प्रताप बाहेर आल्यानंतर तथाकथित पुरोगामी, विचारवंत, लेखक, पत्रकार म्हणवणारे यांना रान मोकळे मिळाले आहे. त्यांच्या दृष्टीने ही सुवर्ण संधी आहे. हिंदुत्वाच्या नावाने गळे काढणाऱ्यांसाठी यासारखा सोन्याचा क्षण कधी येऊ शकत नाही. ते रकानेच्या रकाने भरून लिहू लागले आहेत, पोस्टवर पोस्ट टाकू लागलेत. मुळात या बनावट पुरोगाम्यांना, असल्या भोंदूबाबांना अटक व्हावी, त्यांची निंदनीय कृत्ये समोर यावीत, पीडितांना न्याय मिळावा असं अजिबात वाटत नाही. त्यांचा अजेंडा असतो तो हिंदू धर्मावर या निमित्ताने घाणेरडे आरोप करण्याचा आणि त्यावर चिखलफेक करण्याचा. तो अजेंडा सध्या अनेक जण राबवत आहेत. यात एक दावा करण्यात येतो, तो म्हणजे इथे जर कुणी अब्दुल किंवा सलीम असता तर त्यावर किती संताप व्यक्त केला गेला असता, किती आरोप केले गेले असते, वातावरण पेटवण्यात आलं असतं, दंगली घडवण्यात आल्या असत्या वगैरे वगैरे. हा दावा अत्यंत हास्यास्पद आहे. तो यासाठी कारण अशोक खरातचे सगळे प्रताप महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार असतानाच बाहेर आले आहेत. मुळात अशोक खरात हा कोणी हिंदुत्ववादी नाही, तो मुळातच ढोंगी आहे. त्याची सगळी कृष्णकृत्य व्हिडिओ बातम्यांमधून बाहेरही येत आहेत. सरकारने त्याला अटक केली आहे आणि त्याविरोधात महाराष्ट्रातील तमाम जनतेत संताप आहे. महाराष्ट्रातील बहुसंख्य समाज हा हिंदू आहे, समजूतदार समाज आहे. त्यांना अशोक खरातला कठोरात कठोर शिक्षा व्हावी असंच वाटते. हा समस्त हिंदू समाज या अशोक खरातची घृणा करतो आहे. याआधी आसाराम बापू, राम रहीम वगैरेंसारख्यांवर झालेल्या कारवाईला हिंदूंनी विरोध केलेला नाही. अशोक खरातच्या बाबतीत पाहायचं झालं ते हिंदूंनी त्याच्या विरोधातील कारवाईला विरोध केलेला नाही किंवा खरातला पाठीशी घालण्याचा कोणत्याही हिंदू संघटनेने प्रयत्नही केलेला नाही. त्यामुळे इथे मुद्दा जर कुणी मुस्लिम असता, ख्रिश्चन असता असा असेल तर त्यावेळी संताप व्यक्त झालाच असता. हिंदुत्ववादी संघटनांनी नक्कीच आंदोलने केली असती, राग व्यक्त केला असता. पत्रकार म्हणवणाऱ्यांनी काय केलं असतं? ते तोंडात मिठाची गुळणी घेऊन गप्प बसले असते. एका शब्दानेही ते अशा भोंदू, मुस्लिम, ख्रिश्चन व्यक्तीविरोधात बोलले नसते. आंदोलन, संताप, चीड याचा तर प्रश्नच नाही. याची अनेक उदाहरणे देशभरात आपल्याला पाहायला मिळतात. मुळात हिंदुत्वाच्या चेहऱ्याआड लोकांना फसवणाऱ्यांची काही कमी नाही. अशोक खरात हे काही पहिलं उदाहरण नाही. असंख्य उदाहरणं यापूर्वी घडलेली आहेत आणि भविष्यातही घडतील. कारण अशा भोंदूंच्या जाळ्यात सापडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. स्वतःबद्दल आत्मविश्वास नसणारी, बुद्धी घाण ठेवलेली माणसं पटकन अशा जाळ्यात अडकतात हे स्पष्ट झालेलं आहे. पण त्या माध्यमातून असे फक्त हिंदुत्वाच्या चेहऱ्याआड घडते असं म्हणणं हा बनाव आहे. अनेक धर्मात, पंथात हे घडत असतं. अगदी राजकारणात सुद्धा घडतं. हिंदू नावं धारण करून हिंदू मुलींची फसवणूक करणारे आणि त्या माध्यमातून धर्मांतरण करणाऱ्यांची कमी संख्या नाही. पण असे कोणते प्रकरण समोर आलं हे समाज सुधारणेचे सोंग केलेले तथाकथित पुरोगामी गप्प बसतात. हिंदू मुस्लिम करू नका असा बोटचेपा युक्तिवाद करू लागतात. कारण त्यांची समाज सुधारणा ही फक्त त्यांच्या सोयीची असावी लागते. त्यांना हिंदू धर्मातही सुधारणा करायची नसते, तर त्यांना फक्त बदनामी करायची असते, कुणाला तरी लक्ष करायचं असतं, एवढंच. त्यामुळे इथे एखादा मुस्लिम असता ते हिंदुत्ववादी संघटनांनी केवढा गदारोळ केला असता असं म्हणण्यापेक्षा पुरोगाम्यांनी कशी सोयीस्कर आपापली तोंड बंद केली असती हे महत्त्वाचं आहे. बरेलीत ईदच्या दिवशी काही मुस्लिम मुलांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या बाबतीत काय केलं हे आपण पाहिलेलं आहे. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियात आहेत. गांधीजींच्या डोक्यावर या मुलांनी टपल्या मारल्या, आपल्या डोक्यावरची गोल टोपी गांधीजींच्या डोक्यावर घातली, त्या पुतळ्याच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढले आणि काही अश्लील कृत्यही केली. ती सांगण्यासारखी नाहीत. लहान मुलांनी कृत्य केलं म्हणून ते डोळेझाक करण्यासारखंही नाही. भोंदूबाबाच्या प्रकरणापेक्षा ही घटना वेगळी आहे हे नक्की. पण रोज गांधींच्या अहिंसेचा टेंबा मिरवणारे, गांधींचेच विचार कसे अखेरपर्यंत तरणार आहेत याविषयी सांगणारे या सगळ्या घटनेवर का बोलत नाहीत हा प्रश्न आहे. बाकीच्यांचे जाऊ द्या,
ज्या काँग्रेसमधील अवघ्या परिवाराचं आडनाव गांधी ठेवण्यात आलं आहे त्यांनी यावर मूग गिळून गप्प बसावं, याला काय म्हणणार? याचा अर्थ एकच आहे की हा अशोक खरात जसा भोंदू आहे तसाच हा तथाकथित पुरोगामी तेवढाच भोंदू आणि ढोंगी आहे. त्यांचे दाखवण्याचे चेहरे वेगळे आहेत आणि त्या चेहऱ्यामागे असलेले प्रत्यक्ष व्यक्तिमत्व वेगळे आहे. पहलगाम इथे हिंदू धर्म विचारून 26 हिंदू पर्यटकांची हत्या झाल्यानंतर हेच पुरोगामी गपगार झाले होते. हिंदू धर्म विचारून हत्या झाल्याच नाहीत असा बनाव रचायला त्यांनी सुरुवात केली. पण जे नातेवाईक या भयंकर घटनेतून बचावले त्यांनी मात्र पुरोगाम्यांच्या चेहऱ्यावरील बुरखा टराटरा फाडला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना एका छोट्याशा मुलीने बुलडोझरचं खेळणं भेट दिल्यावर अरफा खानूम शेरवानीसारख्या बनावट पत्रकाराला प्रचंड संताप आला. अरफा खानूम म्हणाल्या की या मुलीला कसा कट्टरतावाद शिकवला जातोय, या मुलीवर कसे संस्कार होत आहे ते पहा. खानूम यांनी आपल्या एक्स अकाउंटवर हे लिहिलं, एक छोटी मुलगी बुलडोझरचं खेळणं मुख्यमंत्री योगींना भेट देते तर त्यातून कट्टरतावाद जन्माला येतो असा नवा साक्षात्कार या बाईंना झाला. त्या लहान मुलीने कोणती बंदूक, रायफल, सुरा योगींना दिलेला नव्हता. पण खानूमबाई या जात्याच बनावट असल्यामुळे त्यांना त्यातून राजकारण करण्याची नामी संधी मिळाली. या खानूमबाई अहिंसेच्या प्रखर समर्थक आहेत, पण त्या गांधींच्या पुतळ्याबाबत जे घडलं त्यावर ढिम्म आहेत. तिथे त्यांना कोणती बेशिस्त, गैरवर्तन दिसलंच नाही. त्यांना एका छोट्या मुलीने बुलडोझरचं खेळणं दिलं त्यात कट्टरता दिसली. सर तनसे जुदा म्हटलं की त्यांना बहुतेक त्यात नम्रता, सोज्वळपणा, सभ्यता दिसत असावी. योगी आदित्यनाथ यांना बुलडोझर बाबा अशी उपमा देण्यात आली आहे. त्यांनी उत्तर प्रदेशात अराजक माजवणाऱ्यांना चांगला धडा शिकवलाय. प्रामुख्याने त्यात मुस्लिमांचा भरणा जास्त आहे, कारण वेगवेगळ्या मिरवणुकांवर दगडफेक करणारे, दुकाने, गाड्या जाळणारी, लव जिहादच्या माध्यमातून फसवणूक करणारे अशा सगळ्यांच्या घरांवर वरवंटा फिरवण्याचं काम ते करतायत. तेही कायद्याच्या चौकटीत राहून. जे गुन्हे करत आहेत त्यावर खानूमबाईंसारखे पुरोगामी शब्दही काढत नाहीत. त्यांना अराजक माजवणाऱ्यांना दिलेली शिक्षा ही अन्याय्य वाटते. दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणारे हे सुशिक्षित होते, पेशाने डॉक्टर होते, पण त्यांनी बॉम्बस्फोट घडवून लोकांचा जीव घेण्याचा निर्णय घेतला यावर खानूमबाईंसारखे पुरोगामी गप्पच. तिथे त्यांना कट्टरता दिसत नाही. कदाचित हे त्यांना सत्कार्य वाटत असावं. त्या आत्मघातकी बॉम्बस्फोट करणाऱ्यांचा हक्क असल्याचं त्यांना वाटत असावं. कट्टरता ही तथाकथित पुरोगाम्यांसाठी सोयीची आहे. मोदी तेरी कब्र खुदेगी म्हटलं की पुरोगाम्यांना हर्षवायू होतो. किती छान विचार असल्याचं त्यांना वाटू लागतं. आम्ही इराणच्या खामेनींना नेते मानतो, मोदींना नाही असं म्हणणाऱ्यांनाही पुरोगामी शाबासकी देतात. धुरंधर 2 हा चित्रपट आल्यावर तर पुरोगाम्यांची बुबडीच वळली. हा चित्रपट जणू काही मुस्लिमांच्या विरोधात आहे अशी बतावणी करायला त्यांनी सुरुवात केली. हे देखील खऱ्या अर्थाने या समाजातले भोंदू आहेत, कारण ते सोयीस्कर भूमिका घेतात. एखादा मुल्ला मौलवी तुम्हाला जन्नत मिळेल असं सांगत त्यांना कट्टरतावादाकडे ओढतो, तेव्हा हे पुरोगामी कोणती भूमिका घेत नाही. भोंदूगिरी, धर्माच्या, पंथाच्या नावावर फसवणूक करणाऱ्यांची कमी नाही. पण खरोखरच त्यांना वेसण घालायचे असेल तर समाजाने डोळे उघडे ठेवण्याची गरज आहे. पण तथाकथित पुरोगाम्यांपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. आजारपण दूर करण्याच्या बहाण्याने, नोकरी देण्याच्या बहाण्याने ख्रिश्चन धर्मात धर्मांतरित करणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. अनेक लोक हे उद्योग विविध ठिकाणी कार्यक्रम घेऊन करत असतात, पण त्यावेळी ही तथाकथित पुरोगामी मंडळी, अंधश्रद्धा निर्मूलनवाले तिथे फिरकतही नाहीत. इथे त्यांच्या समाज सुधारणावादी भूमिकेला काय होतं? मुस्लिमांनी धाक दपटशाच्या जोरावर, आमिषाच्या जोरावर नाव बदलून धर्मांतरण केलं, ख्रिश्चनांनी धर्मांतरणाचे कार्यक्रम घेतले, तर तो त्यांचा अधिकार आहे असे या तथाकथित पुरोगाम्यांना वाटतं की काय? तेव्हा खरात प्रकरणानंतर त्यांचा जो दावा आहे ना की इथे एखादा अब्दुल सलीम असता तर काय देशात गोंधळ माजला असता, तर तसं काही झालं नसतं. पण पुरोगाम्यांची तोंड मात्र नक्कीच शिवली गेली असती. हे 100% खरं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.